बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे अध्यापनशास्त्र इथं पण आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, आणि इथं पण आहे अध्यापनशास्त्र. रेंज गेली, काय झालं? काय नेट गेलं का रे दीक्षा? काय झालं? रेंज गेली ना. काय झालं? काय आवाज आला? गॅस का? ते काहीतरी आवाज आला, रेंज गेली ना. हा का? रिफ्रेश कर. नाही का बरं? नो इंटरनेट कनेक्शन डिसमिस. ठीक आहे. तर आपलं काय चाललं होतं, हे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र इथं पण आहे, TET 1 TET 2, ठीक आहे. आणि इथं पण आहे. काही बांधवांना असं वाटतं इथं नाही आहे, पण आहे. अध्यापनशास्त्र पण आहे आणि बालमानसशास्त्र पण आहे. आता याला त्यानंतर इथं आशय ज्ञान म्हणतात, काही जण म्हणतात GK म्हणतात, त्याला काही नाव देतात. ओके, तर आशय ज्ञान इथं पण आहे, इथं पण आहे. पण इथं कसं आहे आशय ज्ञान बघा, तर इथं गणित आहे आणि विज्ञान आहे. गणित आणि विज्ञान यापैकी ज्याचं BSc मॅथ आहे, सायन्स आहे, जे सायन्स आहेत, जे पदवीधर सायन्स पदवीधर आहेत, त्यांनी हे 60 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जे सामाजिक शास्त्र ज्याचं आहे त्यांनी इथले 60 प्रश्न सोडवायचे आहेत. मग हे दोन्ही सोडवायचे का? तर नाही, सामाजिक शास्त्रवाल्यांनी फक्त हे सोडवायचे 60 प्रश्न. ओके, तर या प्रत्येकाला मराठीला 30 प्रश्न आहेत, इथं पण इंग्लिशला 30 प्रश्न आहेत, गणिताला 30 प्रश्न आहेत, बालमानसशास्त्राला 30 प्रश्न आहेत, आशय ज्ञानाला 30 प्रश्न आहेत. ठीक आहे. आशय ज्ञानामध्ये तुमचं इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर राज्यशास्त्र आहे. हां, हे सर्व 5वी ते इथं त्यांनी सांगितले की 5वी पर्यंत म्हणतात, पण मी तुम्हाला नेहमी सांगतो 8वी पर्यंत आपण करायचं, एक पाऊल पुढे. ओके, इथं म्हणतात 8वी पर्यंत, आपण करायचं 10वी पर्यंत, एक पाऊल पुढे. इथं विज्ञान करा फक्त 10वी पर्यंत, पण मात्र गणित काही करू नका 10वी 9वी 10वीचं गणित करायचं नाही. इथं पण सेम आहे, TET 2ला पण 30 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत. इथं इंग्लिशला पण, मराठीला पण 30, इथं हे बालमानसशास्त्राला पण 30, आणि बाकी हे 60, असे 150. हे इथं 150, इथे 150, आणि हे या चौघांमध्ये मराठी, इंग्लिश, गणित आणि मॅथला आपण शिक्षक अभियोग्यता असंही म्हणू शकतो, शिक्षक अभियोग्यता असंही म्हणू शकतो, आणि याला 100 गुण आहेत. आणि मग बालमानसशास्त्र प्लस शिक्षण विषयक घटक जो आहे त्याच्यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. ह्या 7 उपघटकांमध्ये बालमानसशास्त्र वगैरे याच्यामध्ये आहेत तुम्हाला 100 गुण. अशा पद्धतीचं 200 गुणाची KP म्हणजे केंद्र प्रमुखाची परीक्षा आणि 150 गुणाची TET परीक्षा आहे. हे समजलं का? जे नवीन बांधव आहेत किंवा जुने जरी असतील, समजलं असेल तर पटकन लाईक द्यायचं, आपण पुढे जायला मोकळे. ओके, नवीन आले त्यांना थोडं वाटू शकतं की क्या चल रहा है, कुछ भी समझ में नहीं आ रहा है. ठीक आहे सर, काय सांगू राहिले, काही कळत नाही काय. ठीक आहे, थोडं बघा 1-2 दिवस व्यवस्थित. आणि क्लासचा आपला काही रूल आणि रेग्युलेशन आहेत. क्लास तुम्ही रेग्युलर, म्हणजे आता ज्यावेळेस क्लास कराल, आता काही जण 2-3 ठिकाणी असतील, तर क्लास रेग्युलर क्लास करत असताना किमान आपण 200-300 पानाची एक नोटबुक घेऊन बसायची आहे. ठीक आहे, त्याच्यासोबत 2 पेना घेऊन बसायचे आहेत आणि हायलायटर पण घेऊन बसायचे आहे. ओके, तर यामुळे तुमचा क्लास फ्रूटफुल होईल. ओके, काहीतरी फलदायी होईल. तर असो, आज आपण मराठी घेतोय. कालही मराठी पाहिलं आपण, शब्दसंपत्ती. तर मराठी व्याकरणामध्ये आपण नाम पाहिले, नाम आपलं झाले, त्यानंतर जोडाक्षरांचे लेखन झाले, वर्णमाला झाल्यात,
जे झालेत, जे नव्हते, संधी झाले, जे नव्हते त्यांनी काही एवढे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला परत ते व्हिडिओ पाहता येतील. चालते ना. तर नामामध्ये बघा, आपण नाम असेल किंवा जे सव्वयी म्हणू किंवा त्याला विकारी शब्द म्हणू, जे विकारी 4 शब्द आहेत. किती आहेत? 4 शब्दांच्या 8 जातींपैकी 4 जाती अशा आहेत ते आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ नाम आहे, सर्वनाम आहे, किंवा विशेषण आहे, किंवा क्रियापद आहे. हे जे 4 जाती आहेत, तर ह्या जाती लिंग, वचन, विभक्ती आणि विभक्ती ह्या 3 काय ह्या तिन्हीमुळे त्यांच्या रूपामध्ये बदल होतो. समजा नामाच्या रूपामध्ये बदल होतो. आपण लिंग बदललं की नामाच्या रूपामध्ये बदल होतो किंवा क्रियापदामध्ये बदल होतो. ठीक आहे. ह्या लिंग, वचन, विभक्ती, त्याचबरोबर एक सामान्य नाम, हे 3-4 चॅप्टर आपण घेणार आहोत. खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वाटतं असेल लिंग वचन सोपं आहे सर, ठीक आहे, काही हरकत नाही, सोपं आहे. पण विभक्ती थोडी अवघड आहे. विभक्तीवर प्रश्न अपेक्षित आहे मला. लिंग वचनवर असं येईल एखादा, पण विभक्तीवर प्रश्न अपेक्षित आहे. सामान्य रूपावर देखील प्रश्न अपेक्षित आहे. ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूया लिंग म्हणजे काय. लिंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. लिंग म्हटलं की या पृथ्वी तलावर जे काही सजीव आहेत, ठीक आहे, जे काही सजीव आहेत त्याच्यामध्ये काही सजीवांमध्ये काही प्राणी आहेत आणि काही प्राण्येतर मानव किंवा मानव आहेत, किंवा आपण असं मानव आहेत. असं लिंग जर तुम्हाला म्हटलं लिंग म्हणजे काय, तर लिंग म्हणजे चिन्ह. ठीक आहे. लिंग म्हणजे खून, 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 हा खून, हा खून नाही, हा खून म्हणजे संपवणे, हा खून नाही. ठीक आहे. तर खून, लिंग म्हणजे खून आहे. आणि हे जे काही प्राणी आहेत, तर या प्राणी असतील किंवा मानव असतील, यांचे मराठी व्याकरणामध्ये एकूण 3 लिंगाचे प्रकार सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला इथं लिंग लिहा, लिंग किंवा लिंगाचे प्रकार किती आहेत? ते 3 आहेत. सर्वांनी लिहायचे बरं का. जर तुम्ही टी व्ही पाहिल्यासारखं पाहत असाल तर तुमच्या इथं टाईमपास होऊन जाईल, तुमचा काय फायदा नाही. ओके. हां, आता काही जणांना वाटलं की सर थोडी व्याख्या लिहूनच द्या ना, किंवा एखादी व्याख्या सांगा बाबा प्रॉपर काय ती व्याख्या. कधीच येत नसते ती, परीक्षेला कधीच येत नसते. पण तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक अशी व्याख्या लिहू शकता की नामाच्या रूपावरून, ठीक आहे, नामाच्या रूपावरून, ठीक आहे, एखादी वस्तू, मग ती वास्तव असेल कंसात किंवा कल्पनेतील असेल, ठीक आहे, कल्पनेतील असेल, ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे, की या दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा तिच्या बोध होत नाही, कोणत्याही जातीचा बोध होत नाही. बोध होत नाही, हे ज्यावरून कळते त्याला काय म्हणतात? ज्यावरून कळते त्याला म्हणतात लिंग. कळलं? तुम्ही चलत हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हे लिंग मी इथवर लिहिलं होतं ते सर्व तुम्ही वहीमध्ये जसं तसं उतरवायचा प्रयत्न करायचा. येते लक्षात? नामाच्या रूपावरून एखादी वस्तू, मग ती कोणती पण असो, वास्तव असो, कल्पनेतील असो, ती कोणत्या जातीचा बोध करून देते त्याला लिंग म्हणतात. तर एक आहे पुलिंग, म्हणजे पुरुष जातीचा बोध करून देणारा जो काही शब्द असतो त्याला म्हणतात पुलिंग. दुसरा असतो स्त्रीलिंग, स्त्री जातीचा बोध करून देणारा स्त्रीलिंग असतो. ठीक आहे. आणि एक असतो नपुंसकलिंग.
नपुंसक लिंग असे 3 लिंगाचे प्रकार आहेत. मे बी एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो, काही हरकत नाही आहे. निर्जीव वस्तू असो की सजीव, तरी त्याला आपण काय करतो, ती पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे ते ओळखतो. बघा कसं आहे, जर एखादी आहे समजा नाजूक, एखादी आहे नाजूक, तर आपण तिला शिकवतो स्त्री जातीच्या ठिकाणी लावतो, स्त्रीलिंग म्हणतो तिला. नाजूक असेल, उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की झुळूक हा शब्द जर म्हणला तर झुळूक, तर हे स्त्रीलिंगीमध्ये येईल. थोडा वारा असं वारा आहे काही, तो वारा, ठीक आहे, असू द्या, हे काही हरकत नाही. तर हे जरी असं असलं, हे सगळं कन्फ्युज्ड आहे बरं का, हे सगळं कन्फ्युज्ड आहे. म्हणून काय केले बघा व्याकरणकारांनी, हे सगळं म्हणजे कुठं एखाद्या वेळेस काय होतं की नेमकं कशाला स्त्रीलिंग लावायचं, कोणत्या ठिकाणी पुल्लिंग लावायचं, कुठं नपुंसक लिंग लावायचं, हे काही त्यांना कळत नव्हतं. म्हणून त्यांनी एक मार्ग काढला ह्याच्यामध्ये की त्या शब्दाच्या आधी तो लावायचं. तो जर लावला तर तो पुल्लिंग, ती लावला तर ती स्त्रीलिंग असेल, आणि ते लावला तर हे नपुंसक लिंग असेल, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ जर मी म्हणलं की सूर्य म्हटलं तर आपण तो सूर्य लावला, त्याच्या मागं तो लावला की तो आपल्याला कळून जातो सूर्य हा पुल्लिंग आहे. मी म्हणलं सावली तर ती सावली, मी म्हणलं लेकरू, तो लेकरू नाही म्हणतो, ते लेकरू म्हणतो. हे असं काही आपल्याला हे याच्यावरून ओळखायचं आहे. येते का लक्षात? आता इथं मी काही तुम्हाला शब्द लिहून देतो. आता हे व्याख्यापेक्षा आपल्याला शब्द खूप महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे जे शब्द परीक्षेमध्ये येऊ शकतात ते शब्द तुम्हाला इथं मी लिहून देणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. वाडा हा शब्द काय आहे, तर तो पुल्लिंग आहे. आता वाडाला इमारत म्हणतो, पण ती आपण तो इमारत नाही म्हणत, ती इमारत म्हणतो. आणि जर आपण घर म्हणायचं असेल तर पुल्लिंग असतं, ते घर म्हणतो आपण. ओके, मग तुम्ही इथं लिहू पण शकता मागे, तुम्हाला वाटलंच तर मागे लिहू शकता, तो वाडा, ती इमारत, ते घर. ठीक आहे. भात, तो भात, मग आपण इथं ती भाकरी म्हणू शकता, इथं भाकरी. आणि इथं काय वरण, आपण म्हणतो का तो वरण द्या, ते वरण द्या, ते वरण द्या, असं आपण म्हणतो. अशी आपण भरपूर शब्द घेऊ शकतो. उदाहरणार्थ दिवा, तो दिवा. मग ती दिवा ती पंथी म्हणतो आपण, ती पंथी, तो पंथी म्हणतो का नाही म्हणतो, पणती. त्यानंतर तेज, ते तेज, ते तेज, असे हे काही शब्द आहेत. आता याचे काही याचं रूपांतर कसं होतंय, नामाच्या रूपामध्ये लिंगभेदामुळे कसं रूपांतर होते, ते काही आपल्याला जास्त पाहण्याची आवश्यकता नाही. पण आपण इथं त्याच्या खोलामध्ये त्याच्या जाणार नाही आहोत. सामान्य रूप ज्यावेळेस आपण घेऊ तिथे त्याचं रूप कसं बदलतं ते आपण पाहूया. बघा आणखी काही उदाहरणं आपण घेऊया. जसं की जे प्राणीवाचक शब्द असतात, तो तुम्ही एखाद्या वेळेस तिथे लिहू शकता की प्राणीवाचक जे शब्द असतात, प्राणीवाचक शब्द त्याचं लिंग आहे ना, ते लिंग किंवा त्याच्या पुल्लिंग असेल उदाहरणार्थ, तर त्याला इन हा प्रत्यय लावून, इन आपण काल बघितलं प्रत्यय काय असतं ते, इन हा प्रत्यय लावून त्याचं स्त्रीलिंग करतात, हा प्रत्यय लावून. असं एखादं उदाहरण सांगा बरं. स्त्रीलिंग बनवतात. क्या बात है, बहुत बढ़िया. तर उदाहरणामध्ये आपण इथे घेऊ शकतो, की पाटील काय म्हणणार आपण, काय म्हणणार, पाटीलीन नाही, पाटलीन असं म्हणणार, पाटलीन. जसं मॅडमनी म्हटल्या सुतार, काय येणार आपण इथं लिहिणार, सुतारीन. सुतारीन. जसं मी म्हणलं माळी, तर त्याला काय म्हणणार, माळीन.
हे इन प्रत्यय याच्यामध्ये आहे, इन याच्यामध्ये आहे. वाघ, मॅडमने सांगितलं असं वाघीन, वाघ, वाघीन, लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथंही लक्षात आलं असेल की हे जे प्रत्यय आहे तर तुम्हाला पर्यायामध्ये चुकवण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी ते देतं. काय देतं की हा पाटलीन जो शब्द आहे तर तुम्हाला काय देतं तिथं, तर पाटलीन शब्द असाही देतात फसवण्यासाठी. पाटलीन हे चालेल का आपल्याला? आपल्याला वाटते उत्तर आहे, चालेल का होते सांगा बरं. कुंभार, कुंभार इथं काय म्हणणार, हा कुंभार ऋण, हा ऋण चालेल का आपल्याला? हा ऋण अजिबात चालणार नाही, आपल्याला कुंभारीन हा ऋणच घ्यावा लागेल. ओके, हे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. येते का लक्षात? ये असे अनेक अनेक शब्द आहेत, ते उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो. समजले हो क्या? 5वी शिकल्याने वाटते ना. आता समजा काही नामं असे आहेत की समजा त्यांचं शेवटचं अक्षर जे आहे ते अकारांत आहे, अकारांत, अकारांत. म्हणजे शेवटचा अक्षर अकारांत जर असेल तर त्याचं स्त्रीलिंग करताना, बरं का, स्त्रीलिंग करताना ते काय होतं माहिती आहे का, इकारांत होतं. आता तुम्ही म्हणाल हे लक्षात ठेवायचं का? अजिबात लक्षात ठेवायचं नाही आहे. मी तुम्हाला ह्याचे काही नियम सांगणार आहे सामान्य रूपाचे. तिथं पण एक नियम लक्षात ठेवायचा नाही, तिथं फक्त शब्द लक्षात ठेवायचं. नियम किती लक्षात ठेवणार तुम्ही? नियम लक्षात ठेवायचं नाही. अकारांत स्त्रीलिंग इकारांत होते, होते, बस एवढंच लिहून घ्या. आता अकारांत काय, उदाहरणार्थ बघू आपण काय काय ते. उदाहरणार्थ हंस, तिथं हंसीन म्हणतो का आपण कधी? काय म्हणतो? हंसला हंसी म्हणतो. अकारांत हे अ आहे, इथं अ, स अधिक अ आहे. येते का लक्षात? हंस, हंसी. मी म्हटलं वानर, वानरचं काय होईल हो? वानरीन होते का कधी? नाही, वानरी, वानरी. ठीक आहे. मी जर म्हटलं गोप, गोप, गोपचं काय होतं? गोपी, गोपी होतं, गोपी. तरुण, तरुण सर माहित आहे ना सर, एवढं सोपं. तरुणी, तरुणी. ओके. जर मी तुम्हाला म्हटलं बेडूक, बेडूक, तर ह्याचं बेडूकी नाही होत, बेडकी होतं, बेडकीन नाही, बेडकीच ओनली. ओके, काय होतं? ओनली बेडकी. इथे सर लक्षात. त्यानंतर दास, दास, दासी, दासी. इथे का लक्षात ये, आणखीन शब्द भरपूर आहेत. तसंच एक आहे बघा, सेम सेम आहे. असंच एक आहे की आकारांत जर असेल शेवटी, शेवटी आकारांत, आकारांत जर पुल्लिंगी शब्द असेल, शक्यतो ते पदार्थवाचक नाम असतं ते शक्यतो, तर त्याचं इकारांतच होतं, त्याला ई प्रत्यय लागतो. जसं मी म्हणलं उदाहरणार्थ लोटा, काय होते सांगा बरं, बताओ. लोटी, लोटी, लोटी. खडा, खडा, खडी. सुरा, सुरी, सुरी. आरसा, आरसा. आरसी, आरसी. समझे? दांडा,
दांडा दांडी. व्हिडिओ बंद करा सर. काय व्हिडिओ चालू आहे का? व्हिडिओ चालू आहे का माझा? व्हिडिओ तर बंद आहे ना. कोणाला म्हणते शर्ट घाला, व्हिडिओ बंद करा? दुसरे सर बसले बने. हा ठीक आहे सर, असू द्या, काय हरकत नाही. सरजी मंगलदास गवळी सरजी, सप्रेम नमस्कार. मी म्हणलं माझं काय झालं बसले त्याच्यामुळे तुमचं. हा मंगलदास गवळी सरजी, काही हरकत नाही. मी परेशान झालो ना सर इकडं. बापरे, म्हणलं काय झालं. माझा व्हिडिओ वाचतो चालू कधी मध्ये, नंतर घेतो, नंतर दे ठेव. गडबड होऊन जाईल, राहू दे, नंतर दे. बरं ठीक आहे. गवळी सर, मंगलदास गवळी सरचीच ना? काही हरकत नाही, सरांना गरमी होत असेल, असू द्या. बरं, ही अलग अलग लक्षात सगळ्यांना. काय झालं रे बाबा. सर ते आरसाचा आरशी आहे का? येस मॅम, आरशी. ते शी तसं असतं ना, मग आरस असा सहज लिहायचं नाही. काय त्याला चा श होणार आहे अशी काही उदाहरणं आहेत का सर अजून? तशी उदाहरणं भरपूर सापडतील आपल्याला. स असतो आणि नंतर श होतो असं. आरसी सारखी नाही का? आठवत नाही मला, तुम्ही सांगा बरं एखादा. तुम्ही सांगा, मला आता आठवत नाही एखादा. मला सांगता येणार नाही ना, म्हणून विचारलं. अशा प्रकारचे एक दोन उदाहरणं सांगावं. करसा करशी. आरसा आरशी. फरसा फरशी नाही. फरसा फरश नाही, नाही ते नाही. कळस कळशी नाही का? कळसा कळशी. कळसा कळशी नाहीत. जे आहे तेच येतात, कोणते पण येत नाहीत. हा, ओढून ताणून आणायचे नाही विनाकारण. कसं काय येत नाही, तुम्ही याच इकडून या परीक्षाला आम्हाला ती पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, जे आहे ते येतात, जे येत नाही ते कळस कळशी ते काही येत नाही. आपण काल बघितलं ना. बरं आता बघा, काही मराठीमध्ये काहीच म्हणण्यापेक्षा संस्कृतमधून आलेले भरपूर आहेत. संस्कृतमधून आलेले त्यांच्या पण शेवटी काही म्हणजे वेगळेच होतात ते. संस्कृतमधून म्हणजे काय म्हणतात त्याला, अपवादात्मकच असतात ते, अपवादच असतात ते, आणि ते लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तसं उदाहरणार्थ मी म्हणलं राजा, हे राजे आहे ना, तर त्याचं आपण राणी असं पण लिहितो, राणी राज्ञी. ठीक आहे, कारण हे जे राणी आहे ना, हा शब्द हे संस्कृतमधला आहे, राणी. ओके, त्यानंतर श्रीमान. हॅलो सर. बोला मॅम, बोला. सर असं टाइम का बरं चेंज करतायत म्हणजे सारखं? आणि आता सकाळी मेसेज टाकला सगळ्यांना, मला तरी नाही ऍडजस्ट होते. कारण आता तुम्ही टाइम टाकलाय 9 ते 12 आणि 9 ते 12 ऐन टायमर. आता मी जर मेसेज आत्ताच बघितलाय तर मी कसं जॉईन करणार आणि पुढे कंटिन्यू कसं करणार? मॅडम तुम्ही काल होते का? काल होते सर, मला कालचा पण टायमिंग ऍडजस्ट नाही झाला. मग आता नेमका जेव्हा आपण काय कंटिन्युअसली व्हॉट्सअप नाही ना बघत सर. मला ऐका ना मॅम. अरे क्या बात आहे सर. त्यांचं ज्ञान खूप सखोल ज्ञान आहे की आम्ही वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीचा. आणि तुम्ही हे एक सत्कार्य करता आहात. तुमच्या मार्गदर्शनाने जेवढे लोक पीईटी पास होतील किंवा केंद्र प्रमुख होतील
हे तुमचं चांगलं कर्म असेल, चांगलं सत्कार्य असेल आणि तुम्ही प्रत्येक विषय अगदी लहान मुलांना जसं आपण समजावून सांगावं त्या पद्धतीने समजावून सांगता आहे. आय एम प्राऊड ऑफ यू सर. थँक्यू सो मच सरजी, खूप खूप धन्यवाद. तर काही काही जणांना वाटलं सर नाव काय म्हणतात ते हे करण्याचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, त्या बोलण्यामध्ये मॅडमला थोडं स्पष्टीकरण देण्यामध्ये रेकॉर्डिंग राहून गेली बघा आपली लिंग आणि वचनाची. आता ही विभक्तीची होईल. चला विभक्ती घेऊया आपण. विभक्ती तर हे विभक्ती काय आहे, त्याच्यातले का 2-3 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट कितीही वेळा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी विसरतात. त्या कन्सेप्ट काही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जे काही विभक्ती 8 विभक्ती आहेत तुम्हाला माहीत असेल, ते शब्दांच्या जाती पण 8 आणि विभक्ती पण 8 आहेत. त्या 8च्या 8 विभक्ती, त्यांचे कारकार्थ, ठीक आहे, त्यांचे काही अर्थ जे आहेत, त्यांची प्रत्यय जे आहेत, ते सगळं आपण व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये जबरदस्त, तुम्ही कधी विसरणार नाहीत या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करणार आहोत. रेडी का? रेडी. तर बघा, पहिल्यांदा तर विभक्ती म्हणजे काय. तर विभक्ती म्हणजे काय आधी हे पाहण्याआधी आपल्याला, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही वाक्यामध्ये त्या वाक्याचा फादर असतो क्रियापद. कोण असतो? क्रियापद. आणि क्रियापदाच्या अनुषंगानेच त्या वाक्यामधले इतर शब्द काम करतात. ठीक आहे, क्रियापद सांगल तसं ते काम करतात असं म्हटलं तरी चालेल. मग ह्या क्रियापद सांगल त्या पद्धतीने हे काम करतात. क्रियापद चालल तसं हे चालतात. कोण? हे बाकीचे शब्द, बाकीचे जे काही आहेत त्या वाक्यामध्ये ते लोक. मग आता आपल्याला हे विभक्तीपुरता जर विचार करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की नाम व सर्वनाम, नाम व सर्वनाम हे वाक्यातील जो फादर माणूस असतो, वाक्यातील क्रियापद सोबत, क्रियापदासोबत किंवा इतर शब्दांसोबत म्हणू आपण, क्रियापदासोबत पण आणि इतर शब्दांसोबतही कसे बदल होतात किंवा बदल घडतात. कशाचा? नामाचा आणि सर्वनामांचा. नामाचा आणि सर्वनामाचा वाक्यातील जे काही क्रियापद आहे त्याच्यासोबत कसा बदल घडतो त्यालाच म्हणायचं विभक्ती. त्यालाच काय म्हणायचं? विभक्ती असं म्हणतात. आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात नसेल आलं, हे काय म्हणायचं ते कळलंही नसेल. ओके, की जसं मी जर म्हणलं की एखादं वाक्य आहे, मी जर म्हणलं वाक्य लिहितोय मी, पण नुसते शब्दच लिहितोय मी, शेजारी, बघा हे लिहू नका, फक्त ऐका. शेजारी, मधु, कुत्रा, त्यानंतर रस्ता, हे असं लिहितोय मी. काठी, मार, हे असं काही लिहितोय मी, पण याला प्रत्यय नाही लागत आहे. याचा काय संबंध आहे काहीच कळत नाही. नुसते हे शब्द आहेत, हे शेजारी, मधु, कुत्रा, रस्ता, काठी. या शब्दांना जर काही प्रत्यय लागून यांचं या क्रियापदासोबत काय काम आहे हे दाखवायचं असेल, त्याला ना काहीतरी प्रत्यय लावावा लागेल आपल्याला. शेजार, मग असं म्हणू शकतो की शेजारी, किंवा याला आपण समजायचं शेजारच्या म्हणू, किंवा हा हे तर कटल समजा, शेजारी आहे तर शेजारच्या मधु आहे तर मधुने, शेजारच्या मधुने. रस्ता, इथं हे रस्ता इथे येईल. रस्त्यातील, येते का लक्षात तुमच्या? हे जे काही तील आलं, हे ने आलं, हे च्या आलं, हे प्रत्यय लागले. हे प्रत्यय कोणासाठी लागले? तर शेवटी क्रियापद आहे, क्रियापदानुसारच आपल्याला कळणार आहे की हे काय आहे बुवा. क्रियापद जर वाक्यात नसेल तर त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतच नाही. काय केलं? मारलं, बसवलं, काय केलं? ह्या शेवटी क्रियापदासाठी हे बाकीचे सगळे प्रत्यय, विभक्तीमध्ये हे प्रत्यय लागतात. हे आपल्याला एवढं मला वाटते कन्सेप्टसाठी महत्त्वाचं आहे. ही कन्सेप्ट आपल्याला
कळणं गरजेचं आहे. तर प्रत्येक कोणते लागतात, कोणाला लागत नाहीत हे आपण तर व्यवस्थित पाहणारच आहोत. एवढं लक्षात आलं का? हे कळलं का मी काय म्हणलो ते? आता मी हे तुटक लिहून दिलं, पण तुम्हाला कळलं का? हे क्रियापदासाठी विभक्तीमध्ये ह्या बाकीच्या शब्दांना प्रत्यय लागतो. क्रियापदाला नेमकं काय म्हणायचं आहे हे क्रियापदामधून अर्थ समजून घेण्यासाठी. ओके. आणि म्हणून हे विभक्ती झाला. विभक्ती शब्द इथं तुम्ही त्या विभक्ती शब्दाचा अर्थ लिहून घेतला. आणि इथे कारक म्हणून शब्द लिहून घ्या. ते कधी येत नाही एवढ्या आपल्या परीक्षेला, पण मात्र मोठ्या परीक्षेला हे येतं बघा. कारक. कारक म्हणजे काय? तर कारक म्हणजे क्रियापदाचा वाक्यातील इतर शब्दांसोबत किंवा शब्दांसोबत जो संबंध असतो त्याला कारक म्हणतात. त्याला कारक म्हणतात. कारक म्हणतात. प्रत्येक शब्दाचा क्रियापदाशी काही ना काही संबंध असतो. ठीक आहे, असतो. जो काही असेल त्याला कारक म्हणतात. ओके. तर आता छानपैकी लिहून घ्यायचे ही. आता विभक्ती बघा. विभक्तीचे तुम्हाला प्रकार तर सांगितले. साधा प्रश्न बी येऊ शकतो की विभक्तीचे प्रकार किती. तर लक्षात ठेवायचं, शब्दांच्या जाती पण 8 आहेत आणि विभक्ती पण 8 आहेत. ठीक आहे, साधं मस्त लक्षात ठेवायचं ते. मग कोणकोणते आहेत त्या, जसं आपण प्रथमा, द्वितीया, तृतीया, त्यानंतर चतुर्थी, पंचमी, 7 पर्यंत सारखेच आहेत. हे 7 पर्यंत जे आहेत तर हे सगळे सारखेच आहेत. पंचमी, हे षष्ठी, सप्तमी, आणि शेवटी आहे इथं सप्तमी, आणि इथं अष्टमी कधी म्हणायचं नाही आहे. अष्टमी नावाची काही विभक्ती नाही आहे. आपल्याला वाटतं हे सगळं तसंच याले, पण इथं आहे ही विभक्ती आहे. या अष्टमी लक्षात ठेवू पण नका. ठीक आहे. तर इथं विभक्ती आहे संबोधन. ही संबोधन नावाची 8वी विभक्ती आहे. ह्या 7 विभक्त्या ज्या आहेत तर ह्या संस्कृत भाषेतून आलेले हे शब्द आहेत. हे संस्कृत भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि ही एकमेव आहे ती आपल्या मराठीतून आलेली आहे. मराठीतून संबोधन नाही का, लगे लक्षात येतं. असं दणकट राकट शब्द आला की तो मराठीतून आलेला आहे. ही मराठी भाषेतून आलेली विभक्ती आहे. प्रश्न तुम्हाला एखाद्या दिवस येऊ शकतो, एवढा डीप काय येणार नाही, पण मे बी सांगता येत नाही. कळलं का हे 7 विभक्त्या? आता तुम्ही जर छानपैकी लिहून घेतला असाल तर तुमच्या साईडलाच इथं लिहायचं आहे तुम्हाला एक. आता हे तुम्हाला टेबल बनवायचे बरं का. टेबल एकत्र बनवायचा प्रयत्न करायचा आहे. वेगवेगळं लिहू नका. हे टेबल बनवलं तर तुम्हाला हे नंतर वाचता येईल. मी आता इथं तुम्हाला इथं सांगलं, इथं मध्ये दिसावं म्हणून मी टेबल का बनवून देऊ. टेबल तुम्हाला व्यवस्थित सामान्य रूप आज झालं नाही तरी चालेल, पण विभक्ती आपली व्यवस्थित झाली पाहिजे. सामान्य रूपचं काही नाही तेवढं ते. हे बघा इथं आपण लिहिला टेबलमध्ये लिहायचं. इथं प्रथम आल्या, इथं द्वितीय आल्या, इथं तृतीया, इथं चतुर्थी, पंचमी, षष्ठी, त्यानंतर सप्तमी. तुम्ही लिहिता छान, माझ्यापेक्षा माहिती आहे. आणि ही दुसरी संबोधन. तर याच्यामध्ये बघा यांचे अर्थ आहेत. ते अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि याला जे काही अर्थ आहेत ना त्याला काय म्हणतात, कारक अर्थ म्हणतात. आता हे कारक अर्थ म्हणजे काय, हे एवढं डिटेल कारक अर्थ म्हणण्यापेक्षा त्याला इथं वर लिहायचं यांचे कारक अर्थ म्हणजे काय. तुम्हाला कारक सांगितलं मी तुम्हाला. कारक म्हणजे काय आता सांगितलं की क्रियापदाचा आहे त्या शब्दांसोबत असणारा संबंध म्हणजेच अर्थ. मग आता प्रथमा या विभक्तीचा कारक अर्थ आहे, वरील लिहिणार आहे तुम्ही. इथे कारक अर्थ आहे
करता. खूप महत्वाचं बरं. द्वितीया या विभक्तीचा कारकार्थ आहे कर्म. तृतीया या विभक्तीचा कारकार्थ आहे करण. करण म्हणजे काय? साधन. कोणत्या साधनाने ते कोणत्या साधनासाठी वापरले किंवा साधनच असतं, ते काहीतरी साधन असतं. मी म्हणलं पेनने, मी पेनने लिहितोय. आता इथं ने जे लागले प्रत्यय, तर ते ह्या तृतीय आहे. येते का लक्षात? त्यानंतर चतुर्थीला आहे संप्रदान. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता पुढे सांगतो डिटेलमध्ये. संप्रदान म्हणजे दान, म्हणजे देण्यास. म्हणजे चतुर्थी आणि द्वितीया यांचे जे प्रत्यय आहेत सारखेच आहेत. आता पुढे मी सांगेन सलाते, सलानाते हे दोघांचे सारखेच आहेत, पण कुठे द्वितीया वापरायची कुठे चतुर्थी वापरायची हे तुम्हाला मी डिटेल सांगतो आता पुढे. तर पंचमीला आहे वियोग. ह्याला म्हणतात अपादान. काय म्हणतात? अपादान. हे अपादान म्हणजे काय? तर उदाहरणार्थ माझ्या डोळ्यातून अश्रू आले, म्हणजे काहीतरी गेले निघून. बरोबर आलं की नाही? वियोग झाला म्हणजे भावनिक वियोग नाही झाला. भावनिक वियोग का नाही, तर ते निघून गेल्याचा वियोग म्हणजे ते असं. त्यानंतर षष्ठी याला आहे संबंध. षष्ठीचा कारकार्थ आहे संबंध. आणि सप्तमीचा कारकार्थ आहे स्थान, आश्रय, किंवा याला कारकार्थाच्या भाषेत म्हणतात अधिकरण. हे शब्द तुम्हाला थोडे जड जात असतील, पण कंसात तुम्ही लिहून घ्या. अधिकरण याला म्हणतात स्थान आणि आश्रय. ओके, आलं का लक्षात? ये आता हे याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो की आता हे प्रत्यय एक असतं. इथं प्रत्यय, आता हे कारकार्थ लिहिला, तुम्हाला इथं प्रत्यय लिहायचे. ह्या प्रथमा जी आहे विभक्ती, या प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. अशा 8 पैकी 2 विभक्ती आहेत की त्यांना एक वचनामध्ये प्रत्यय नाही. ते एक वचन आणि अनेक वचनामध्ये पण बघू आपण, की प्रत्यय बघत असताना इथं एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये पण बघूया की एक वचनामध्ये प्रत्यय प्रथमाला पण नाही आणि संबोधनला पण नाही. संबोधनला फक्त अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे, नो. ठीक आहे. तर बघा, आता मी एक वचन दोन्ही इथेच लिहितो. एक वचन दोन्ही पण ते सारखेच आहेत, काही नाही. फक्त एक शब्द वेगळा आहे, ते तिथंच लिहितो प्रत्यय. आता याला इथं प्रत्यय नाही आहे, एक वचनला पण नाही, अनेक वचनला पण नाही. कर्म जे आहे, कर्म, तर त्याला म्हणजे 2 नंबरचा, तर तिथं सलाते आहे, सलाते. आणि अनेक वचनासाठी काय आहे? सलानाते. ठीक आहे, हे अनेक वचनामध्ये सलानाते आहे. करणला काय आहे बघा, तर नेयशी. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. नेयशी, ने ए सी, हे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मी, तुम्हाला लक्षात येऊन जाईल, काही नाही. आणि परत चतुर्थीचे सेम कोणते? सला ते, सलाना ते. चतुर्थी आणि द्वितीयाचे सेम आहेत. पंचमीचे अनेक वचन मध्ये नाहीये काय ना तृतीयाला? मग आहे ना, निसी ही. काय ते? नेयसी झालं, नेयसी, निसी ई ही, नि सी ई आणि ही आहे. ठीक आहे. आणि हे चतुर्थीचे आणि द्वितीयाचे सारखेच आहे, ते तुम्ही इथे लिहून घ्या. द्वितीयाचे. पंचमीचे बघा, ऊन आणि हून. मग इकडं काय आहेत? इकडं पण सेम आहेत, ऊन हून. इकडं म्हणजे अनेक वचनामध्ये पण सेम आहेत. ठीक आहे. षष्टीला काय आहेत? चा, ची, चे. याच्यामधले महत्वाचे कोणते आहेत ते बी तुम्हाला सांगतो. आणि इकडं पण सेम आहेत, कोणते? चा, ची, चे, अनेक वचनामध्ये. ठीक आहे.
नंतर बघतात ना त्यांना थोडं गोंधळ वाटतं बरं का, हे हे आम्ही असं लिहितोय शॉर्टकटमध्ये, त्यांना खूप त्रास होतो. पण काय करणार, आपल्याकडे वेळ कमी आहे ना, नाहीतर आपण व्यवस्थित लिहून दिलं असतं. आता सप्तमी अधिकरण, त्याला त ई आ, त ई, ई इडलिंबूचा ई आणि आ, त ई आ. ठीक आहे. आणि इकडं पण सेम त ई आ. पंचमीचे पण सेम आहेत, षष्टीचे पण सेम आहेत आणि सप्तमीचे पण दोन्हीकडे सेम आहेत. फक्त इथं हे तृतीया अतिशय महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये तृतीया आणि सप्तमी जास्त येतात, कारण हे पंचमी आणि षष्टीचे सोपे आहेत, ऊन हून आणि चाचीचे ते शक्यतो येत नाहीत. त्यानंतर द्वितीया आणि चतुर्थीचे येतात, कारण त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जो फरक मी तुम्हाला आता सांगतो की चतुर्थीमध्ये आणि त्या चतुर्थीला काहीच नाही का? चतुर्थीला सांगितलं ना सर, हे द्वितीयाचे आहेत. सलानाते सला सलाते सलानाते सलाते आणि सलानाते. सेम आहे तृतीया आणि तृतीया आणि सेम आहे ना. सलानाते सेम. यांना एक वचनामध्ये काहीच नाही आहे, कुणाला संबोधनला, पण अनेक वचनामध्ये नो आहे. मुलांनो इकडे लक्ष द्या, प्रश्न येतो तुम्हाला, हे आलेला आहे. डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. मुलांनो इकडे लक्ष द्या. यामध्ये या वाक्यात इथं अंडरलाईन कुठंतरी केलं जातं, इथं नो. ह्या खालील वाक्यांमध्ये कोणती विभक्ती आहे? तर कोणती आहे विभक्ती? संबोधन. येते का लक्षात? येते का लक्षात? हे समजलं का? खूप छान समजलं सर. बहुत बढिया. छान आहे सर. सर प्रथमा विभक्तीचं अनेक वचन मध्ये काय? अनेक वचन त्याचा नाहीच मॅम. चांगलं समजेल अजून. एक वचन आणि एक वचन मध्ये काहीच नाही आहे प्रथमाला. ओके, फक्त संबोधनला एक वचनात नाही, अनेक वचनात नो आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आहे. आता बघा, जर कर्त्याची विभक्ती मी जर म्हणलं राजू इकडे ये, याच्यामध्ये मी राजूला जर अंडरलाईन केला तर इथे विभक्ती कोणती आहे? प्रथमा. प्रथमा प्रथमा. येते ना लक्षात? ही विभक्ती आहे प्रथमा. तुम्हाला मी एक सांगतो, बोललो होतो की द्वितीय आणि चतुर्थीमध्ये काय फरक आहे. सलाते आणि सलानाते दोघांना पण सेम आहे. सलाते आणि सलानाते. आता मी जर म्हणलं, एक प्रश्न तुम्ही वाटल्यास तर लिहून घ्या. हे मी साफ करू का? हे राहील का लक्षात तुमच्या? साफ करतो मी, तुम्ही लिहून घेतलं हे. ठीक आहे, इथं गोंधळ होऊन जाईल. शीर्षे सर जॉईन झालीत का? नाही, त्यांना लिंकच टाकायची बाकी वाटतं. पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन घेऊ बरं का आपण. ते क्लास जो आपला राहील ना मॅथ्सचा, तो 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ फक्त. बघा इकडे लक्ष द्या. मी जर म्हणलं तुम्हाला, उदाहरण घेतोय, त्याचे उदाहरण घेतोय 2-3, तुम्हाला परफेक्ट येईल, थोडं लक्षात राहील. त्यासाठी मी जर म्हणलं पक्षी उडतो, मला सांगा, आणि मी म्हणलं हायलाईट केलं किंवा अंडरलाईन केलं मी पक्षीला, कोणती विभक्ती आहे सांगा. तुम्ही पुढे लिहित चला, कोणती विभक्ती आहे? प्रथमा. मी जर म्हणलं त्याने चोरास पकडले, द्वितीय. आणि मी स ला केला अंडरलाईन. स कुणाचा आहे? तर सला नातेचा आहे. सला नाते कुणाचा आहे? सलाते, सला नाते द्वितीय आणि चतुर्थीचा. मग इथं येते द्वितीया. आता हे याच्यासाठी आणखी एक उदाहरण घेतो मी जर म्हणलं की मला
विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा दिली हे जर म्हणलं ना तुम्ही, तर मी जर यांना मला विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा दिली असं जर म्हणलं मी, आणि मी इथं विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा दिली का, गुरुजींना विद्यार्थ्यांनी, इथं आपल्याला ना पाहिजे होतं, थांबा ही वाक्य दुसरी घेऊ आपण, ना पाहिजे होतं मला तिथे, नाही जमलं. मी गुरुजींना गुरुदक्षिणा दिली असं करू. मी गुरुजींना, आपल्या इथं अंडरलाईन करायचे, गुरुदक्षिणा दिली, गुरुदक्षिणा दिली. तर बघा इथं काय, इथं पण हे सला नाते, इथं पण ना आहे. हे सला नाते जे आहे ते द्वितीय आणि चतुर्थीची प्रत्यय आहे, विभक्तीचे प्रत्यय आहे ते, त्याच्यावर आपण ओळखतो. पण मात्र इथं अर्थ आपल्याला असं कळतोय की काहीतरी देण्याची क्रिया घडते, काहीतरी दानाची क्रिया घडते ना, काहीतरी दान वाटते, अपादान किंवा संप्रदान दानाचं, म्हणून ही चतुर्थी. ओके. मी म्हणलं तुम्हाला चाकूने, 4 नंबरचं, चाकूने पेरू कापतात, आणि मी इथं बघा ह्याच्या मी जर म्हणलं इथं अंडरलाईन केलं तर तुम्हाला तृतीया. आता तृतीयाचं तुम्हाला ह्या वाक्यावरून लक्षात आलं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की साधन. क्या बात आहे, बहुत बढिया सर. साधन किंवा त्याला काय नाव, शब्द काय, अर्थ काय त्याचा, करण अर्जुन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एखादं वाक्य आणखी घेऊ आपण, जे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला. तू रामाला पुस्तक दे, तू रामाला पुस्तक दे, तू रामाला पुस्तक दे. सांगा काय कुठे आहे. मी जर चतुर्थी, बहुत बढ़िया, बहुत अच्छी तरह से आपने समझ लिया है. यानी की आपलं अवधान इथंच आहे, कुठंच नाहीये. जे पळू क्लास करतात ना, त्यांचा काय फायदा नाही आहे. मला खरं सांगतो, माझ्या तर क्लासला फायदा नाही त्यांचा. ते उगा आता घ्यायचं म्हणून घेतले, समाधान आलं त्यांच्या. त्यानंतर 6 नंबरचा. सर 1 मिनिट सर. बोला ना. हॅलो सर, आता जे मागचं उदाहरण झालं, तू रामाला पुस्तक दे, इथे रामा हा कर्म आहे आणि कर्माला ला लागलेला आहे, मग ती द्वितीय असायला हवी की चतुर्थी? 1 मिनिट, दान दिलंय ना तिथे. 1 मिनिट, काय प्रश्न काय आपला काय होता? तू रामाला पुस्तक दे, दान तर आहेच, पण मग कर्माला ला लागलेला आहे. मग कर्माला ला लागलेला असेल तर ती द्वितीय पकडायची की चतुर्थी पकडायची? चतुर्थी. तृतीयाचा लांबून संबंध नाही. तृतीया नाही बोलत सर मी, चतुर्थी की द्वितीय? हा, द्वितीय नाही, चतुर्थी. देण्याची क्रिया आली. ओके ठीक. मॅडमचा प्रश्न बरोबर आहे सर, तो कर्माला लागलेला आहे म्हणत आहेत मॅडम. चालतंय ना, काय हरकत नाही ना, कारण तिथे कारकार्थ आपल्याला कर्म दिलेला आहे द्वितीयाला, म्हणून म्हटलं, आणि चतुर्थीला दान दिलेला आहे. बरोबर. ओके ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा, तो घरातून बाहेर पडला, तो घरातून बाहेर पडला. पंचमी. ऊन. पंचमी. ऊन होऊन दिलं, तून कुठं दिलं? त्याचे लिहून झाले. चाचीचे. षष्ठी. सर इथे लिहून पण हा शब्द आहे ना, हा पण ऊन मध्ये येईल ना? मग नाही, अंडरलाईन कुठे केलाय तो महत्वाचा आहे.
यस 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 प्रशिक सर. तो ते बघितलं नव्हतं. तो शाळेत तर मॅडम सर मी म्हणजे लिहित होती मी हे नाही बघितलं. यस स्क्रीन नाही बघितली. यस मॅम यस मॅम यस मॅम. सॉरी सर. नाही सॉरी नाही, काही नाही. असं पाहिजे ना थोडं. 100% कंटेंटवर भर दिला तर मजा नाही येत ना. त्याचे लिहून झाले. आणि इथं तो शाळेत पायी गेला. ते विभक्ती नाव सांगू खूप डोकेदुखी आहे बरं का. विभक्ती सप्तमी. आता मी शेवटचे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगणार आहेत, तर त्यावेळेस तुमचं लक्ष आणि राहिलं पाहिजे. तो शाबास आहे. तो या किंवा पायी तो या आहे. तो ही हा सप्तमी. मी म्हणलं संबोधनला तिथे एक संबोधनच्या तिथे एक लिहून घ्या. हाक मारणे या अर्थाचं जे काय असेल कारकार्थ असेल तर तो कोणाला असेल? संबोधनसाठी असेल. हाक मार. रामा इकडे ये. संबोधन हाक मारणे संबोधन. आता बघा मी तुम्हाला कारकार्थ मी सांगितला, त्याचे अर्थ बी सांगितले मी. ठीक आहे. हे सगळं जरी असेल फक्त चतुर्थी आणि द्वितीया ह्याच दोघांसाठी अर्थ लक्षात घ्यायचा. बाकी सगळ्यांसाठी विभक्ती ओळखत असताना एक नियम आहे. आणि हा नियम आहे बरं का, हे मनाचं नाही सांगत आहो मी. हा नियम असा आहे की विभक्ती ओळखत असताना कारकार्थाचाही विचार करायचा नाही, वाक्याचाही विचार करायचा नाही. विभक्ती ओळखत असताना प्रत्ययाचा विचार करायचा. प्रत्यय पाहून विभक्ती ओळखावी. प्रत्यय विचारात घेऊन विभक्ती ओळखावी. बस तुम्हाला ह्याच्यावर जर प्रश्न एखादा अपेक्षित आहे ती ओळखावी तर तुम्हाला प्रत्ययावरच येईल. कारकार्थावर प्रश्न येणार नाही. तरी पण कारकार्थ पाठ करायचा प्रयत्न करा. कारकार्थ एकदम सोपे आहेत. कर्ता, कर्म, करण. त्यानंतर काय काय तुम्ही द्वितीय आणि चतुर्थीचं काय बोलत होते? काय काय द्वितीय आणि चतुर्थी बद्दल काय बोलत होते आता? त्याचा विचार करावा. अपदान संबंध. हे बघा एक मिनिट मॅडम, मी काय म्हटलं, मी म्हटलं की विभक्ती ओळखत असताना फक्त द्वितीया आणि चतुर्थी ह्या 2 विभक्ती अर्थ लक्षात घ्यायचा. बाकी सर्व विभक्तींना प्रत्यय डोक्यात घेऊन किंवा प्रत्ययांचा विचार करूनच ओळखायचा. अपवाद आहेत द्वितीया, कारण ह्या दोघांच्या सारख्याच आहेत म्हणून, आणि चतुर्थी. ओके, हे तुम्हाला मी स्पष्ट केले. आणि कारकार्थ काय तेवढं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला मी कारकार्थ लिहून दिले. ते कारकार्थ पाठ झाले तर करा. पण मात्र प्रत्यय लक्षात व्यवस्थित असू द्या. प्रत्यय तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतात की याचा प्रत्यय कोणता आहे, सप्तमीचा प्रत्यय कोणता आहे वगैरे, असा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतो. तो बहुत बढिया. आपण खूप छान पद्धतीने इतका वेळ थांबलात त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.